आणि शुभेच्छा व्यक्त कराव्यात. माननीय संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र आदरणीय उदयजी सामंत साहेब, आमच्या शेजारच्या कुडाळ मतदारसंघाचे अतिशय डॅशिंग आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने ज्यांनी विधानसभा जिंकली असे आमदार निलेशजी राणे साहेब, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी साहेब, माजी विधान परिषद सदस्य आदरणीय राजनजी तेली साहेब, सचिनजी वालावलकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादासाहेब साहिल, संजयजी पडते, सभापती आदरणीय प्रितेशजी राऊळ, ॲडव्होकेट नीताताई कविटकर, सभापती सुक्षिता जाधव मॅडम, जिल्हा परिषद सदस्य कवठणकर साहेब आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेवक, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व उपस्थित शिवसैनिक, आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम कार्यक्रमाला उशिरा आल्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर काल रात्री 2 वाजता मी सावंतवाडीत आलो, परंतु सावंतवाडीचा एक मोठा प्रश्न हा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे हायकोर्टमधले आपले प्रमुख ॲडव्होकेट आहेत, ते ॲडव्होकेट हिरेसाहेब आहेत. आणि मी ॲडव्होकेट हिरेसाहेबांना मुद्दाम विनंती केलेली होती की आता ज्यावेळेला मल्टी स्पेशालिटीची केस लागेल त्यावेळेला आपण स्वतः उपस्थित राहा. आणि म्हणून ते मुंबईहून मुद्दाम सिंधुदुर्गमध्ये आले. आज त्यांनी 10 वाजताचा वेळ दिलेला होता हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी. दुर्दैवानं त्यांना यायला थोडासा उशीर झाला, परंतु त्यांना सोडून जर मी या कार्यक्रमाला आलो असतो तर ते चुकीचं झालं असतं, कारण शेवटी आपलं जीवन हे जनतेला समर्पित असतं. आणि म्हणून दर वर्षाला 10,000 लोक ही आपल्याला पणजीला पाठवायला लागतात, ह्याच्यामध्ये बांबोळीला, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये. हे आपल्याला फारसं भूषणावं नाही म्हणून ज्यावेळेला मी वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला हे हॉस्पिटल मंजूर केलेलं होतं. त्याला 38 कोटी रुपये मंजूर केलेलं होतं. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये जमिनीचा प्रश्न निघाला. राजघराण्याच्या मालकीची त्यांनी एक क्लेम केलेला होता की ही जमीन आमची आहे. त्याच्यामुळे मी कॅबिनेटमध्ये ठराव पास करून घेतला की 50 गुंठे जमीन त्यांना द्यावी आणि उर्वरित जमिनीवर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधावं. तरी पण त्यांचं एकत्रित ॲफिडेविट होत नव्हतं, म्हणून हे सगळं पेंडिंग होतं. सुदैवाने कोर्टाने त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि कोर्टाने ताबडतोब तारखा दिल्या. दोन्ही जे आमच्या राजघराण्याचे वारस आहेत दोघांनी आपला ॲफिडेविट सादर केलेला आहे. परंतु जे सरकारी वकील आम्ही उभे केलेले होते त्यांनीच चुकीचं थोडंसं स्टेटमेंट दिल्यामुळे त्यांनी सांगितलं की दोघांचं एकत्र ॲफिडेविट दिलं असतं तर हे हॉस्पिटल 4 वर्षापूर्वीच झालं असतं. त्यांचं एकत्र ॲफिडेविट होत नाही म्हणून तर ही पाळी आली. म्हणून मला हे शेवटी हिरेसाहेबांच्या कानावर घालायला लागलं की असं असं झालेलं आहे, तुम्ही स्वतः या. आज ते आले. आणि संजयजी मी हा योगायोग समजतो की तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते आले आणि त्याच दिवशी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग, कदाचित उद्या जर कोर्टाची ऑर्डर झाली तर मल्टी स्पेशालिटीचा मार्ग उद्याच खुला होईल. परंतु 38 कोटीचं जे हॉस्पिटल होतं त्याला आता 80 कोटी रुपये खर्च करायला लागतील. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की राजेंजी मगाशी तुम्ही पॉझिटिव्ह भाषण केलं, परंतु 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला पर्यटन मंत्री आले आणि भूमिपूजन झालं त्याला आंदोलन करायला तुम्हीच होता. हे सिंधुदुर्गचं दुर्दैव आहे की आमचीच लोक 2 वर्षापूर्वी ताजचं काम सुरू होऊ शकलं असतं. त्याच्यानंतर 2 वर्ष गेली आणि काल तो मुहूर्त केवळ ते ॲग्रीमेंट होतं. ताजने किती पैसे द्यायचे शेतकऱ्यांना हे त्यावेळेला ठरलेलं होतं. त्यांचं जे करार होता 90 वर्षाचा, ह्याचं रिन्युअल सुद्धा मी ते 2 वर्षापूर्वी करून दिलेलं होतं. म्हणजे 2 वर्षापूर्वी खरं ते काम सुरू व्हायला पाहिजे होतं. 2 वर्ष त्याला लागली. शेवटी आपण सत्तेत नसलो ती काय होतं ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी अनेक लोकांना सांगितलेलं नाही आहे की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवला साहेब, निलेशजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं.
तोपर्यंत राणेसाहेबांचं ठरलेलं सुद्धा नव्हतं. परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली. आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणेसाहेबांचं नाव सुचवलं. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपल्या मनात असेल ते करायचं असतं. मी काय काळजी करत नाही. मी मंत्री असलो नसलो, साईबांची कृपा माझ्यावर आहे. माझं चालू राहील. देवाच्या कृपेने आम्हाला वारसा मिळालेला आहे. तो आमच्या आजोबांचा, वडिलांचा वारसा मिळालेला आहे. खूप दुर्लक्ष आमच्या व्यवसायाकडे सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित मंत्री नसणं हे आमचं कदाचित साईबांच्या मनामध्ये असेल की तुझी जी कुटुंबातर्फे कर्तव्य आहे ते तू पूर्ण केलं पाहिजे. आणि माझं कुटुंब म्हणजे माझं फक्त स्वतःचं कुटुंब नाही आहे, सावंतवाडीची जनता हे माझं कुटुंब आहे. म्हणून आज एवढा महत्त्वाचा कार्यक्रम असताना सुद्धा मी पहिली प्रायोरिटी ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला दिली. अनेक जे प्रकल्प सावंतवाडी मतदारसंघामधले राहिलेले आहेत, माझी टर्म पूर्ण होण्यापूर्वी सगळ्याच्या सगळे पूर्ण केले जातील एवढं मी तुम्हाला सांगतो. जसं गेळेचं जमिनीचं वाटप केलं, चौकुळ आणि आंबोलीच्या जमिनीचं वाटप करायचं आहे. आपल्याकडे येणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे हा आपल्याला मळगावला जाऊन मिळवायचा आहे. कारण महाराष्ट्रातून अख्ख्या लोक आली आणि ती जर थेट गोव्याला आली तर गोव्याची भरभराट होईल, महाराष्ट्राची भरभराट कशी होणार. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याचं आता नव्याने सर्वे व्हायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत. पोलिसांची NOC लागते ड्रोनचे सर्वे करण्यासाठी. मी SP ना फोन केलेला होता, परंतु अजून ती परवानगी मिळाली नाही. ती परवानगी मिळाली की लगेच जी काय बांधावासियांची त्या भागातल्या लोक, तिथं सगळे कोलझर आहे, त्या ठिकाणी तळकट आहे, सगळा फलोद्यानाचा भाग आहे आणि तिथून जर हा मार्ग गेला तर लोकांची फळबागायत संपूर्ण हे होणार आहे, बांद्याच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि सगळं लक्षात घेऊन हा रस्ता मळगावला मिळावा अशी मी मागणी केलेली आहे. लवकर ती जर पूर्ण झाली तर संपूर्ण आपलं चित्र बदलून जाईल. येणारा पर्यटक हा आपल्या जिल्ह्यामध्ये येईल. मी हे सगळं कशाला सांगतो की ज्या ज्या लोकांना पुढच्या काळामध्ये आमदारकी लढवायची आहे, आमच्या संजूला आमदारकी लढवायची आहे, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण लोकांचं हित करायला लागतं. चौथ्या वेळा मला उगाच आमदार म्हणून निवडून दिलं नाही. मी असं कोणाच्या बारशाला जात नाही किंवा आता इतर प्रसंगाला जात नाही. लोक काय करतात, जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतात. सावंतवाडीचा आमदार हे एक वेगळं पद आहे आणि ते पद श्रीदेव पाटेकरांच्या कृपेने त्याला एक वारसा लाभलेला आहे. तो शिवरामराजे भोसलेंचा वारसा आहे, भाईसाहेब सावंतांचा वारसा आहे आणि तो वारसा आपण जपला पाहिजे. आपण नेहमी संजीव पुढच्या काळामध्ये कधी काळी आमदार झालो तर विकासाचीच कामं केली पाहिजे. विकासाची कामं केली तर रोज कोणाच्या घरी बारशाला जा हे करायला लागत नाही. आपल्याला आपोआप लोक मतदान करत राहतात आणि हा आपल्याला विकास करत असताना निश्चितपणे सावंतवाडीचं नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. सावंतवाडीमध्ये ST स्टँडचं काम मी मंजूर करून घेतलं. त्याच्यानंतर नवीन धोरण आलं, सावंतसाहेब तुम्हाला सांगू शकतील की BOTच्या तत्वावर जशी विमानतळं आहेत तसे बसस्टँड निर्माण करण्याचं धोरण हे महाराष्ट्र शासनाने निर्माण केलं आणि त्याच्यामुळे असे बसस्टँड हा सावंतवाडीला सुद्धा व्हावं म्हणून त्याचं डिझाईन चालू आहे. डिझाईन झालं की लगेच बस स्टँडचं सुद्धा काम सुरू होईल. ताजचं मी तुम्हाला सांगितलं की ताजचं भूमिपूजन हे आम्ही 2 वर्षापूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या हस्ते केलेलं होतं. त्याच्यानंतरच्या काळात अनेक अडचणी ज्या आल्या की त्याच्यामध्ये विशेषतः करार करण्याची अडचण होती आणि ती MTDCच्या स्तरावर होती. ती सोडवण्यामध्ये पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी सुद्धा खूप पुढाकार घेतला. विद्यमान पर्यटन मंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे खालचा करार व्हायला मदत झाली. परंतु भूमिपूजन आणि करारामध्ये 2 वर्ष फुकट गेली. ही 2 वर्ष कोणाची फुकट गेली? आमच्या जिल्ह्याची फुकट गेलेली आहेत. आणि त्याच्यामुळे एवढ्यात तो प्रकल्प चालू झाला असता, मुलांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. म्हणून आपण सिंधुदुर्गवासियांनी सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की काही झालं तरी विकासाचा प्रकल्प असला तर सगळ्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि ते करून जर आपण पुढे जायला लागलो तर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गचा विकास व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आदरणीय उदय सामंत साहेब हे उद्योग खात्याचे सुद्धा मंत्री आहेत. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये असलेला स्टे आम्हाला उठवून दिलेला आहे. त्याच्यामुळे 47 उद्योग हे लगेच सुरू होतील. खरं तर काल मी जरी ताजच्या कार्यक्रमाला गेलेलो असलो तरी ताबडतोब मी उदय सामंत साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की जो आपल्याकडे दुसरा प्रोजेक्ट येतोय हा जे डाटा सेंटर असतात
ते आता डाटा सेंटर छोट्या प्रमाणात व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी जो कंटेनर लागतो ते कंटेनर करण्याची फॅक्टरी ही 6 एकरमध्ये त्या ठिकाणी सुरू करायची आहे. ताबडतोब त्याने फोन उचलला, आपल्या अधिकाऱ्यांना फोन केला. सामंत साहेब, मला सांगायला आनंद होतो की एका सिंधुदुर्गच्या सुपुत्राच्या फोनमध्ये एवढी ताकद आहे की ताबडतोब मला तुमच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आणि आज सकाळी त्यांचा SMS सुद्धा आला की आम्ही ताबडतोब ती जमीन त्यांना अलॉट करतोय म्हणून. म्हणजे त्या जमिनीचं काम सुरू होईल. दुसरा एक जो करार त्यांनी डावोसला केला होता त्या करारापैकी एक कारखाना हे ते लवकरच सिंधुदुर्गमध्ये आणतायत. अजून त्याच्या काही फॉर्मॅलिटीज व्हायच्या आहेत म्हणून त्यांनी त्याची घोषणा केलेली नाही, परंतु हा खूप मोठा कारखाना आहे आणि तो कारखाना आला तर संपूर्ण तिलारीचं आणि त्या भागात संपूर्ण आडाळीचं आणि त्या भागाचं चित्र बदलून जाईल. म्हणून अनेक लोक सांगतात की मुलांना रोजगार नाही. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आडाळीला अजून लाईट यायची आहे, परंतु आडाळीला लाईट येईपर्यंत एकट्या बांद्यामध्ये 700 युवकांना मी नोकऱ्या दिलेल्या आहेत आणि काल मी बांद्याला भेट दिली आणि 300 नवीन नोकऱ्या ह्या त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे 1000 मुलं ही नुसती बांद्यामध्ये वाफोलीच्या कारखान्यामध्ये त्या परिसरामध्ये काम करायला लागतील. शेवटी आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायला लागेल आणि लोकांचं जेव्हा आम्ही हित करू त्यावेळेला आमदार केवळ आपल्याला जाहीर करायला लागेल की हे आमचे पुढचे आमदार आहेत म्हणून. जनताच त्यांना निवडून देईल एवढी ताकद जनतेमध्ये असते. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी निलेशजी आपण भाषण करताना सांगितलं की तुम्हाला सोडून संजू कुठे जाऊ शकत नाही. संजू कवळकर 99% आमच्या पक्षात आलेला होता, केवळ तुमच्या एकामुळे तो मागे राहिला. नाहीतर कदाचित तुम्हाला माहिती नसेल, परंतु हे त्यावेळेला घडलं असतं. परंतु त्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे की केवळ तुम्ही एक शब्द टाकला म्हणून, नाहीतर सगळं झालेलं होतं, क्लिअरन्स सगळं झालेलं होतं. मला सुद्धा असं आहे की संजू देवाच्या मनात सुद्धा असतं की कोणाच्या मनामध्ये गर्व होऊ नये. नाहीतर मी निवडून आलो असतो तर तुम्हाला वाटलं असतं की मीच निवडून आणला. तसं नाही, मला निवडून आणणारी सावंतवाडीची जनता आहे जी निरपेक्ष प्रेम करते. त्यांची काही अपेक्षा नसते माझ्याकडून की दीपक वहिनी रोज आमच्याकडे यावं, लग्नाला यावं, बारशाला यावं आणि कशाला यावं अशी अपेक्षा नसते. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही विकास करत राहा. एकदा सावंतवाडीचा विकास केला आणि त्या जीवावर त्यांनी मला 4 वेळा आमदार केलं. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की आज सुद्धा संजूला सांगू इच्छितो की विकासाचा ध्यास घ्यायला लागेल, विकासाच्या मागे आपल्याला जायला लागेल. आणि ज्यावेळेला आपण विकास घडवू त्यावेळेला लोकांना सांगायला लागत नाही की आम्हाला मतदान करा, ते स्वतःहून तुम्हाला मतदान करून निवडून आणतील एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि दत्ताजींनी सांगितलेलं आहे की रिटायरमेंट, बघा मी पदाला चिकटणारा मनुष्य नाही. ज्यांची मंत्रिपदं केली ते सगळे मंत्री रागाने आपापल्या मतदारसंघात निघून गेलेले होते. मी एकमेव मंत्री आहे की ज्यांनी आपलं पद गेलं असताना सुद्धा पक्षाच्या सगळ्या मुलाखती दिल्या, आनंद व्यक्त केला. कारण अनेक लोक मंत्री व्हायला उत्सुक होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, त्यांच्या मनातला जो आनंद असतो, त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि ती शिकवण मला खऱ्या अर्थाने साईबाबांनी दिलेली असं मला वाटतं. आणि म्हणून मंत्री असलो किंवा नसलो तरी सावंतवाडी मतदारसंघाचा विकास चालू राहील. सावंतवाडी मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकाचा मतदार असेल. एवढं काम हे उरलेल्या 2.5-3.5 वर्षामध्ये 100% तुम्हाला करून दाखवलं जाईल. आणि ते करत असताना संजूने एक मोठी जबाबदारी घेतली की मी विकास कामं करत असताना पक्षाची पूर्ण जबाबदारी हे संजूनी स्वतः उचलली. आज संजू पक्षाचा विस्तार व्हावा म्हणून गावोगाव फिरतो, शहरामध्ये फिरतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. संजू माझ्यापेक्षा जवळजवळ 17-18 वर्षांनी लहान आहे, त्याच्यामुळे मी एकेरीने त्यांना बोलतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणसाच्या मनामध्ये तळमळ असायला लागते. माणसाच्या मनामध्ये तळमळ असायला लागते लोकांसाठी काहीतरी करायची. आणि ती तळमळ संजू परब यांच्यामध्ये आहे हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. नाहीतर मी सहजासहजी माझा वारस निवडत नाही. आणि ज्याला मी त्याला सांगितलं की तू आमच्यामध्ये ये, त्यावेळेला संजूला डेव्हलप करण्याची जबाबदारी सुद्धा माझ्या स्वतःवर आहे असं मी समजतो. पुढच्या काळात काय होईल हे देवाच्या मनात असतं. कोणाच्या नशिबात आमदारकी लिहिलेली असते, कोणाच्या नशिबात खासदारकी लिहिलेली असते, कोणाच्या नशिबामध्ये मंत्रिपद लिहिलेलं असतं, कोणी सांगू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये सुद्धा सर्वात जास्त मतं कोणाला मिळाली असतील, कदाचित नवीन पिढीला हा इतिहास माहिती नाही, तर ती शिवरामराजे भोसलेंना मिळालेली होती. महाराष्ट्रामधली सगळ्यात जास्त मतं. परंतु शिवरामराजे भोसले कधीही मंत्री होऊ शकले नाही. त्या काळामध्ये TV नसायचा, आम्ही ट्रान्झिस्टर लावायचो आणि मंत्रिमंडळाची यादी ऐकत राहायचो की कधीतरी शिवरामराजेंच्या नाव आम्हाला ऐकायला मिळेल.
परंतु भाईसाहेबांच्या नशिबामध्ये मंत्रिपद होतं. आमदार नसताना सुद्धा, MLC असताना सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालं. शेवटी ह्या योगायोगाच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही कोण घडता याच्यापेक्षा तुम्ही कशा रीतीने काम करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे मला खरं तर राजकारणामध्ये शिवरामराजे भोसलेने आणलं. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की आज हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणं हे खऱ्या अर्थाने शिवरामराजे भोसलेंना एक आदरांजली ठरेल. कारण त्यांची स्वतःची इच्छा होती की चांगल्या तऱ्हेच्या आरोग्यसेवा या सावंतवाडीमध्ये असाव्या. आज त्यांच्या घराण्यातले किती डिस्प्यूट असला तरी त्यांनी हॉस्पिटलच्या संदर्भात ॲफिडेव्हिट आम्हाला दिलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे हे सगळं होऊ शकतंय. मी या निमित्ताने, खरं तर हे संजूचा वाढदिवस आहे, मी इतर बोलता कामा नये, परंतु शंभूराजे देसाईंचा आभारी आहे, आदरणीय नितेशजी राणेंचा आभारी आहे की ज्या काही अडचणी शिरोड्यामध्ये होत्या त्या सोडवण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि 2 व्यक्तींचा या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की 25-30 वर्ष हे प्रकरण पेंडिंग होतं. आदरणीय फडणवीस साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ताजचं हॉटेल सुरू झालं पाहिजे. आणि त्यांनी मला शब्द टाकल्यानंतर 2 महिन्याच्या आत सगळ्या अडचणी दूर करून त्या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि भूमिपूजन सुद्धा केलेलं होतं. तेवढंच जेवढं त्यांनी त्या ठिकाणी आपुलकीने सांगितलेलं होतं, तसंच शिंदेसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की हा पर्यटन जिल्हा आहे, हा पर्यटन जिल्हा मोठा होण्यासाठी जे काय करायला लागेल हे सगळं काही केलं पाहिजे. आणि ह्या 2 व्यक्तींचे खरोखर याच्यामध्ये खूप मोठं अनुदान आहे, हे योगदान आहे. हे कालचं जे एवढं मोठं करार झाला त्याला त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांनाच सांगतो की पुढच्या काळामध्ये अनेक वेळेला अनेक अडचणी येतात, परंतु ज्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये करू शकलो, आपल्या चांदा ते बांधामध्ये ज्या गोष्टी आपण सिंधुरत्नामध्ये करू शकलो, खरं तर आज पुन्हा त्या योजना, ज्यावेळेला मी ह्या योजनेचं प्रेझेंटेशन प्लॅनिंग सेक्रेटरीना दाखवलं त्यावेळेला ते म्हणाले की अशा योजना खरं तर जिल्हा नियोजन मंडळ रद्द केलं पाहिजे आणि अशा योजना प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केल्या पाहिजेत. शेवटी हे तळमळीने केल्याशिवाय काही होत नसतं. त्याच्यामुळे ही योजना पुढे चालू झालेली आहे. नितेशजी त्याचे अध्यक्ष आहेत. निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हा सगळ्यांनाच आपापल्या गावामध्ये विकास झालेला दिसेल. आणि ह्या विकासामध्ये सुद्धा संजू आपल्याला सहभागी व्हायला लागेल. आणि त्याच्यामुळे सावंतवाडीचा वारसा हा विकासाचा वारसा असतो. मग मी तुम्हाला संबोधित करतो कारण तुमचा वाढदिवस आहे ना, तर मनीषजी नाव वाईट वाटेल की माझं नाव का नाही घेतलं. तर शेवटी सावंतवाडी मतदारसंघाचं ज्यावेळेला आपण नेतृत्व करतो त्यावेळेला सगळ्यात मोठा तालुका सावंतवाडी तालुका आहे. 1.5 लाख मतदार हे एकट्या सावंतवाडी तालुक्यामध्ये आहेत. 65,000 मतदार माझ्या मतदारसंघातले हे वेंगुर्ला तालुक्यातले आहेत. आणि दोडामार्ग छोटासा तालुका आहे, त्यातले जवळजवळ 30-35 हजार मतदार हे दोडामार्ग तालुक्यातले आहेत. परंतु दोडामार्ग सुद्धा कुठेही मागे राहणार नाही. सगळ्यात लहान जे मुलं असतं ते सगळ्यात वडिलांच्या आवडीचं असतं. त्याप्रमाणे जेवढा विकास सावंतवाडीचा आणि वेंगुर्ल्याचा होईल तेवढाच दोडामार्गचा सुद्धा होईल. आणि ह्या विकासामध्ये संजूचं जे योगदान असेल ते निश्चितपणे जास्तीत जास्त असेल याची मला खात्री आहे. म्हणून देवाने तुम्हाला खूप ताकद द्यावी. आणि पुढच्या 3.5 वर्षामध्ये आमदार काय, मी काय आज आमदारकीचा राजीनामा देत नाही आणि आमदार कोणाला लगेच करत नाही आहे. अनेक लोकांची इच्छा असते. म्हणून जे लोकांनी माझ्याविरुद्ध इलेक्शन लढवले ते रोज असं म्हणत असतात की रोज आंदोलनं करत असतात. कुठलं लहानसं कारण दिसलं की आंदोलन करतात. त्यांना वाटतं की असं केलं की आमदारांना मागे बोलवण्याचा अजून कोणाला अधिकार घटनेने दिलेला नाही आहे. एकदा तुम्हाला जी 3.5 वर्ष दिली त्याच्यामध्ये शांतपणे काम करायला दिलं पाहिजे, लोकांचा विकास करायला दिला पाहिजे आणि लोकांची प्रगती झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे जे करायला लागेल ते करत असताना संजूची पूर्ण साथ ही मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून आहे. विकास कामामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच लक्ष घालावं आणि ही सगळी विकास कामं पूर्ण होतील ह्याच्यासाठी त्यांनी आपलं योगदान द्यावं. तर निश्चितपणे तुमच्या मनामध्ये आमदार व्हायचं असेल तर लोक आपणहून तुम्हाला आमदार करतील एवढं मी सावंतवाडीच्या जनतेची नाळ ओळखतो. आपल्याला मनापासून आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपणा सर्वांची पुन्हा एकदा उशिरा आल्याबद्दल आणि विशेषतः उदयजी अगोदर येणं आणि मी लेट येणं हे उदयजी खरं तर चुकीचं आहे. परंतु हिरेसाहेब सुद्धा ऑल द वे मुंबईतून आलेले होते. आणि मी दोन्ही आमदार साहेबांना सांगतो, उदयजींना सुद्धा सांगतो की मी जर तिथं थांबलो नसतो तर ते थोडंसं चुकीचं झालं असतं.
त्याच्यामुळे त्यांना अटेंड करून मी लगेच ह्या ठिकाणी आलो, हॉस्पिटलला भेट देऊन आलो. त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपक.